हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल. आम्ही ॲक्च्युली काल व्लॉग एंड करायला विसरलो, कारण ऑब्व्हियसली सकाळी लवकर निघालेलो. लाँग डे होता, सगळं फिरलो. काल संध्याकाळी आम्ही ते फनफेअरला गेलो आणि खूप थकलेलो चाललो. आणि इट्स मग लाईक सबवेला गेलो, तिकडनं पटकन काहीतरी खायला घेतलं आणि घरी येऊन मी जस्ट एट जे आणि झोपलो आणि झोपलोय. उठलोय. सो आजचा डे आहे एडिनब्रावाला. आम्ही सगळे रेडी झालो आहोत. हे दोघे इकडे येऊन गाडी काढायला गेलेत पार्किंगमधून. सो आता मी आणि ग्लासगोला आहोत आणि एडिनब्राला जाणार आहे. आपला प्लॅन होता पहिले केल्पीस जाऊन ते हॉर्सवालं फोटो सेशन करून मग पुढे एडिनब्रा जायचा. पण आम्हाला एवढं एडिनब्रा लास्ट टाइम आवडलं, तुम्ही तो बघितलं असेल आमच्या ब्लॉगमध्ये, की आम्ही एक्सायटेड आहोत पहिले सकाळी सकाळी तिकडे जायला. विल स्टार्ट विथ एडिनब्रा, ब्रेकफास्ट पासून सगळं, अँड येताना केल्पीस जाणार, कारण कोणी ऑन द वेच आहे सगळं हा. आणि ते आणि कव्हर पण होईल. केल्पीजला तिकडे ना थोडस हॉर्सला लाईट्स वगैरे लागतात, काळोख झालं. हे आम्हाला आत्ता कळालं. बट आय डाऊट की आपल्याला काळोख मिळेल, कारण का इकडे काळोखच काळोखच होत 10:30ला नाही ना. होतोय. हा, तर त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही ते मिळेल की नाही. तर मी बट ठरवलं येताना करायचं ते. येस, आणि आता आता निघालोय. ब्रेकफास्ट इन एडिनब्रा आणि मग तिकडचं सगळं दाखवतो तुम्हाला. येस, चलो. बाय. सो आम्ही कार पार्क केले जेम्स कॉटर मॉल मध्ये. कोणी येत असेल तर तिकडे करू शकतात. वाव. आणि आता आम्ही मस्तपैकी बस करणार आहे आणि साईट सीइंग बसने फिरणार आहे, कारण इथे कारने फिरायला खूप मुश्किल आहे. किती फॅन्सी लिफ्ट आहे हा ना? ना. सो आम्ही आमचं चालू केलं एडिनब्रा एक्सप्लोअर करायला, तुम्ही बघू शकता. पण एक गोष्ट जी झालेली आहे, मातोश्रीने चप्पल बदलली आहे, त्याने शूज स्विच केले, कारण तिला हे कम्फर्टेबल नाहीत. आणि आता माझ्या आउटफिट सोबत हे ब्लॅक अजीब वाटतात. पण आता चला, सो आता वी विल कंटिन्यू एक्सप्लोरिंग. आता आम्ही चाललो. ऍक्च्युली आम्हाला ती टूर वाली हॉप अँड हॉप ऑफ बस बघायची आहे. ती बस आम्हाला एकदा भेटली की मग आम्ही त्याच्यावर बसून मग सगळं हळूहळू फिरू. एक्साइटेड? लेट्स. टिपिकल मेन गोष्ट आहे की नेहमी जर सगळे असे एकत्र चालत असतील तर एक कोणतरी माणूस असं पुढे चालत असणार, आणि तो हा आहे. हा नेहमी असं पुढे चालतो आम्हाला सोडून. म्हणजे आम्ही मागे पडलो, काय झालं तरी ह्याला माहिती नसणार, पण आम्ही पप्पाला आमच्या सोबत ठेवलंय. आम्ही आमच्या बसेस केल्या, तर आम्ही आता सगळे रूट बघतोय कसे जाणार. ब्रेकफास्टला आलोय इकडे. ते खूप कन्फ्युजिंग त्या आहे. लोकांनी स्कॉटिश ब्रेकफास्ट घेतलं, एक ट्राय करा. तुम्हाला ब्लॅक पुडिंग कशी वाटली? छान आहे, मस्त आहे. यम. माझं काय व्हेजिटेरियन. टिश्यू आणले पाहिजे होते ना. ते विसरलेलो. बटर अजून हवंय. बटर आहे का? आहे ना. पप्पा सगळं छान, मम्मी पप्पा दोघे नवीन नवीन ट्राय करतायत, मजा येते. मीठ आणि पेपर तुम्हाला सगळ्यात टाकावं लागणार आहे, ते कशातच नाही. त्याला पण नाही. हे काय आहे? सॉल्ट. आहे आणि पेपर ब्राऊन वाला. ते कार्निवल आहे इकडे आज, आणि आम्ही परफेक्ट टाइमला आलोय बघायला हे सगळं. Salty crags, माझे पप्पा ऑस्ट्रक झाले सगळं बघून ना. and go back. Lots of little people on the top of the seats. वी आर इन दी थर्ड बस ना, ब्लू बस, जी आम्हाला थोडी सिटीच्या आउटसाईड नेणार आहे, जे आम्ही पण लास्ट टाइम केलं नाही. आणि आम्हाला फर्स्ट सीट मिळाली. माझ्या मम्मी पप्पा खूप एक्साइटेड होतात ते बसायला. लेट्स गो. फायनली पुढची सीट मिळालेली आहे. आता आम्ही थोडे डेस्टिनेशन जुन्या बसचे आहेत आणि मग थोडी आउटसाईड जाणार आहे. माझा व्हॉइस थोडा बसलाय, कुठेही बाहेर आली काय थंड घाललं जातो.
मस्त वातावरण आहे, ऊन परफेक्ट आहे आणि आता थंडी नाही वाजत आहे ना. थंडी वाजते. अरे यार परत तिकडेच तिकडेच चाललंय. प्रिन्सेस स्ट्रीट पासूनच चालू होणार ते सगळं आणि मग इकडे बाहेर. का घुसतो? इकडे जायला पाहिजे ना. 2 बस मध्ये एकच हे लोकेशन केल्यामुळे पप्पा थोडे कंटाळले. तिकडे इव्हेंट चालू आहे म्हणून ते अर्ध्या गोष्टी आज काहीतरी इव्हेंट आहे. थोडे crowded आहे. हो भाई, असं वाटतंय थोडा तरी ठोकेल बसत आहे पुढून थोडा वेगळा व्ह्यू वाटतो. बट इज अ व्हेरी गुड डिसिजन. कार घेऊन आले असाल तर पार्क करा मॉलमध्ये फुल डे साठी आणि मग बसेस करून फिरा. कारण असं फिरायला गेली कार नाही तर पार्किंग प्रॉब्लेम, थांबू नाही शकत मध्ये, अजिबात थांबू नाही शकत. सो हे सगळे प्रॉब्लेम्स असतात. मला तर आणि वाटतं प्रॉब्लेम बेस्ट. सगळ्यात मेन म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी सिग्नल आहे, थांबा चला, आणि काय उतरून बघायचं असेल तर ते पण नाही करू शकत, पार्किंग शोधा. हे ऍक्च्युली खूप अजीब वाटतंय. माझं एक नखच तुटलंय, त्यावेळेला मी असं करत होती, मला रिअलाइज झाले खूप अजीब वाटतंय. ओके, आता मी बस वगैरे फिरू, मग थोडस चिल करू. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फोटोशूट ते आम्ही सगळं झालं फिरून की मग उतरून कर मारायला. थोडे लोकेशन्स आम्ही फिरलो. प्रिन्सेस स्ट्रीट फिरायचे आतून, म्हणजे आम्ही फोटोशूट नाही केलंय. मंदार प्रिन्सेस स्ट्रीट नाही केलंय आणि काही नाही केलंय. चालून विक्टोरिया स्ट्रीट जे हॅरी पॉटर वाली डायगनाली वगैरे हे सगळं दाखवायचं त्यांना. ते सगळं आम्ही नंतर जरी ठेवलं, कारण का 6ला सगळं बंद होतं इकडे. तर म्हणजे बसेस 6ला बंद होतात. सो आफ्टर 6, 10:30 पर्यंत उजेड असतो. तर मग आम्ही विचार केला की पहिले बसचं सगळं करून झालं की मग उतरून मग फोटोशूट, टाइमपास सगळं करता येतं आरामात. आता आमचं सगळ्याच वॉकिंग टूर चालू आहे. बसचं झालं, स्टेप्स आहेत, वरती भरपूर आहे. असं मस्त सनसेट टाइम नाहीये पण असं सनसेट टाइम सारखं गोल्डन आवर वाटतंय. हे बघा पुढे सगळे मंडळी. गाईज, आम्ही आज आलोय स्कॉट मॉन्युमेंटच्या बाजूला, कबूतरला जा. आणि इकडे ना मेजर फायर झालेली आहे बघा. काहीतरी मेजर झालंय खूप. सो नाही, मी सांगते, मी आता न्यूज बघितली, प्रिन्सेस स्ट्रीटला डेबेनम्सचं एक डिपार्टमेंटल स्टोर आहे, तिकडे झाली आहे. नाही, आपण आईस्क्रीम खाऊया, चिल करूया, घरी जाऊया. हे ऍक्च्युली ते मीम आहे ना, असं एक असतं आणि मागे आग लागलेली आहे. मस्त थकलोय आता खूप चालून चालून. इथे असं छान बेंच आहे, त्याला समोर पूर्ण सिटी व्ह्यू आहे. तिकडे बसलो आता. हे बघा, तिथे लिटरली मीम वाटते, जसं मागे फायर असते आणि ती मुलगी खात असते ना. चिल. हॅलो, पिकअप इन 5 minutes. हॅलो मला. हाय. हाय. सो आम्ही ना नेहमी ब्लॉग स्टार्ट करतो पण एंड नाही करत आहे, कारण आम्ही रात्री खूप थकून येतो, खाऊन डायरेक्ट झोपतोय. आपण काल तर काय झोपलोय मस्त. ह्याला म्हणतात आळस. आता डे 3 आहे आमचा स्कॉटलँड मध्ये आणि आम्ही चेकआउट तर केलंय मस्त. इथे पार्किंगच्याच इकडे आहोत, सगळं अनलोड केलंय आणि आता आम्ही युनी बघायला जाणार आहे. तर त्यासाठी उबर केले, कारण इथे सिटी मध्ये म्हणजे काय युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी सगळ्यांना समजत नाही म्हणून युनिव्हर्सिटी म्हणायचं फुल फॉर्म मध्ये. युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो. कॉलेज बघायला चाललंय, कॉलेज. कॉलेज सगळे उबर साठी थांबलोय. कसं वाटलं फुल स्कॉटलँड? आमच्या गाडीला आम्ही आज आराम दिलेला आहे थोडासा, कारण का तिकडे पार्किंगला प्रॉब्लेम होतो आम्हाला खूप, म्हणून आम्ही आज पार्किंग मध्येच गाडी ठेवली आणि आता आम्ही जातोय उबरने. येस. पण तुम्हाला स्कॉटलँड आतापर्यंत कसं वाटलं? मस्त वाटलं स्कॉटलँड. तुम्हाला खरंच सांगतो, एकदा तरी तुम्हाला बाहेर कुठे फिरायचं असेल तर पहिलं स्कॉटलँड फिरा. एडिनब्रा एडिनब्रा, त्याच्यामध्ये स्कॉटलँड मध्ये एडिनब्रा म्हणून सिटी आहे, ती तर बघितलीच पाहिजे म्हणजे एकदा, असं मला वाटतं. बघितली. सुंदर, म्हणजे एवढं ब्युटिफुल आहे ना की ते कॅमेरा जस्टिस नाही करत. पण जेव्हा तुम्ही नेकेड आहे, स्टियर वाले स्टियर लिहिलेलं हो, माझ्या कंपनीचं आहे. ओके, एवढं आपलं लक्षच तुझ्या नसणार ना कंपनीची कधी गाडी कोण गेली काय ना? करतंय. कंपनीची गाडी. ते टो कार. नाही,
म्हणजे माझी ट्रक company मध्ये लोड arrange करायचं करते, असेल हा. तर असं पाठवतो. म्हणजे आम्ही स्वतः पहिल्यांदा बघतोय, पण ठीक आहे. चला So आता आता आपण मस्त जाऊया तिकडे. आता आराम करायचा कारण आज परत लॉंग ड्राईव्ह आता आहे पहिला नाश्ता to करूया. नाश्ता नाश्ता आता करायचा. कुठे? आता नाश्ता करूया थोडासा. भूक आता लागली जस्ट ना. बोलले ना 12 पर्यंत पप्पा आम्हाला काल काय- बोललेले की ना 12 पर्यंत मी ना खाणार, डायरेक्ट जेवायला जाऊ कारण पण आता सकाळी 6ला उठून खाल्लंय. किती वेळा उठले तुम्ही? 6ला. सकाळी 6ला उठून रूम मध्ये चहा बनवला, काहीतरी करून बिस्किट खाल्ले आणि काय करत होते सकाळपासून काय माहिती. पण आजचं आमचं झालेलं आहे, यांचं सगळं इंग्लिश खाऊन दे आर डन विथ इट. आज आम्ही तर इंडियन आता गपचूप एक इंडियन खाणार आहे. सो आम्ही सर्वांना भवन म्हणून इकडे एक रेस्टॉरंट आहे सिटी सेंटरला सिटी सेंटरला, तर मग तिथे जाऊ खायला. पण मग आता नाश्ता कुठे करायचा? सर्वांना भवन मध्येच करायचा. आणि पप्पा, अरे ना आता आपण उबर केली, आता पण युनिव्हर्सिटीला युनिला चाललोय. उबर केली आहे. हो का? तिकडे बरं. जाऊन फिरून मग डायरेक्ट हो. जेवायला जेवूया आता. तिकडे थाली वगैरे असते so ते हो, खाऊ. हो, चालेल. तेव्हा उबर आली. चला चला bye. चलो बाय. बाय बाय. चलो ग्लासगो युनिव्हर्सिटी आलेलो आहोत. हे म्युझियम आहे. हे त्यांचं म्युझियम आहे. हे काय ते युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आहे. पप्पा बोलतात गोंड्याचं फुल. गोंड्याचं फुल बघ केवढं छोटं आहे झाड. आपल्याकडे मोठं झाड असते बघ, एवढीशे छोटे त्या झाडाला फुल आले. जाऊ का तिकडे बघायला? बटन गोंडा नका जाऊ पप्पा. बघायला काय मस्त छोटे छोटे आलेले आहेत. आपल्याकडे एवढी मोठं झाडं झाल्यावर फुलं येतात. ही पण थोडी छोटी छोटी आलेली आहेत. काय? माणसं पाहिजे, मजा येते. म्हणजे अभ्यास करताय, युनिव्हर्सिटी आहे. आपण लायब्ररीत पण जाऊ शकतो. मस्तच आहे ना. सगळं फिरून परत इंडियन क्विझिन खायला आलेलो आहे. छोले भटुरे, मम्मीचा फ्राईड राईस. तू काय घेतलंय? शिरा. झालं आमचं खाऊन. You're late. मिनी टिफिन घेतलाय श्रावणीने, ब्रेकफास्ट. मी थाली घेतली नॉर्थ इंडियन. त्यामुळे मला ते हेटर आणि ते जे काय उरलेलं असतं ते आपले पेरेंट्स. हे बघा इथे एक आणि इथे एक. थाळी क्लिअर आहे. आम्ही आलेलो आहे सर्वाना भवन मध्ये. हे बघा एवढे ब्रांचेस त्यांचे जगभरात. जगभरात कुठच्याही देशात गेलं तुम्हाला इंडियन खायचं मन करेल तर हे बघा खाली सिटीज आहेत. एवढ्या सिटीज आहेत, सगळीकडे आहेत. त्याचा भटुरा मिस केला असतो. हा खूप मस्त फुगलेला भटुरा आलेला. केवढा मोठा भटुरा आहे ना तो. तो बघ.